आजपासून साधारण 40 वर्षांपूर्वी अंदमान निकोबार बेटावरील पोर्ट ब्लेअर श्री विजयपुरम येथील सेल्युलर जेलच्या परिसरात सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु ल देशपांडे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर दिलेले एक दुर्मिळ भाषण आज तुमच्यासमोर सादर करताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे. नमस्कार मित्रांनो, मी वेदांत संगीत आणि तुम्ही पाहत आहात न्यूज इंटरप्रिटेशन. आपणा सर्वांना माहीत आहे की ब्रिटिश राजवटीत सावरकरांना काळ्या पाण्याच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 1980च्या सुरुवातीला पु ल अंदमान निकोबारच्या दौऱ्यावर गेले होते. सावरकरांना अभिवादन करण्यासाठी ते सेल्युलर जेलला पोहोचले. तिथेच फिल्म्स डिव्हिजनचे लघुपट दिग्दर्शक प्रेम वैद्य यांच्या नेतृत्वाखाली एक टीम सावरकरांवरील लघुपटाचे चित्रीकरण करत होती. वैद्य आणि लघुपटाचे सल्लागार बाळाराव सावरकर, जे वीर सावरकरांचे खासगी सचिव होते, यांनी पुलंना सावरकरांविषयी 2 शब्द बोलण्याची विनंती केली. पुलंनी सावरकरांवर एक उत्कृष्ट आणि उत्स्फूर्त असे भाषण दिले, ज्याचे चित्रीकरण होऊ शकले नाही, परंतु ते टेपवर रेकॉर्ड करण्यात आले. हे रेकॉर्डिंग पुण्यातील प्रमिला व प्रेम वैद्य आर्काईव्ह येथे जतन केले आहे. फिल्म्स डिव्हिजनमधील आपल्या 3 दशकांच्या कारकिर्दीत सुरुवातीला न्यूज रील कॅमेरामन आणि नंतर दिग्दर्शक म्हणून प्रेम वैद्य यांनी अनेक ऐतिहासिक घटना टिपल्या. यात 1965 मधील भारत पाकिस्तान युद्ध, 1971 मधील बांगलादेशची निर्मिती आणि पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा ताश्कंद दौरा व 11 जानेवारी 1966 रोजी तिथे झालेला त्यांचा दुर्दैवी मृत्यू यांचा समावेश आहे. एव्हरेस्टचे पराक्रमी सर एडमंड हिलरी यांच्या इंडो न्यूझीलंड ओशन टू स्काय एक्सपिडिशनमध्ये प्रेम वैद्य सहभागी होते. अंदमान निकोबार बेटावरील आदिवासींवर त्यांनी बनवलेल्या मॅन इन सर्च ऑफ अ मॅन या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार आणि अनेक आंतरराष्ट्रीय गौरव मिळाले. वीर सावरकरांवरील हा लघुपट मे 1983 साली त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने प्रदर्शित झाला आणि 1984 मध्ये या लघुपटाला फिल्मफेअरचा वर्षातील सर्वोत्तम लघुपट म्हणजेच बेस्ट डॉक्युमेंटरी ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला. आम्ही या लघुपटाची लिंक खाली कमेंट सेक्शनमध्ये दिली आहे. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु ल देशपांडे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर जे दुर्मिळ भाषण केले होते ते आता आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत. पोर्ट ब्लेअर, गार्लँडिंग, सावरकर फोटो फ्रेम इनसाइड द सावरकर सेल. माझ्या आयुष्यातला हा मी एक परमभाग्याचा दिवस समजतो. पूर्वजन्मावरती वगैरे माझी श्रद्धा नाही, त्यामुळे मी पूर्वजन्माचा आधार देत नाही. परंतु कधीतरी काहीतरी माझ्यानं असं घडलेलं असलं पाहिजे की अशा प्रकारचा भाग्ययोग आज मला लाभावा. आपण आत्ता सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्या खोलीचा उल्लेख नेहमी अंदमानातली कोठडी असा केला जातो. परंतु ज्या वेळेला एखाद्या खोलीमध्ये प्रत्यक्ष तेजच वस्तीला येतं, त्यावेळेला त्या कोठडीचा गाभारा होतो. आपण आत्ता जिथे गेलो तो असाच एक गाभारा झालेला आहे की जिथे एक मूर्तिमंत तेज वावरत होतं. तेजस्विनावधीतमस्तु प्रार्थना पुष्कळ वेळेला आपण नुसती म्हणत असतो, म्हटलेलंही विसरून जात असतो, रोज म्हणत असतो. परंतु खऱ्या अर्थाने ज्यांचं सगळं शरीर, मन, काया, वाचा जे काही असेल ते तेजस्वी, तेजरूप, ओजस्वी अशा प्रकारचं होतं. अशी भारतीय इतिहासातली व्यक्ती शोधायला गेली तर प्रथम आपल्याला आधुनिक काळामध्ये वीर सावरकरांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक क्षण हा जीवन उजळण्यासाठी आहे. अंधाराचे ते सगळ्यात मोठे शत्रू होते. मग तो अंधार अंधश्रद्धेने आलेला असो, अंधविश्वासाने आलेला असो किंवा पारतंत्र्यासारख्या गोष्टींनी आपल्यावरती लादलेला असो, त्या अंधाराविरुद्ध त्यांची सदैव झुंज होती. मनुष्य जीवनामध्ये प्रत्येक माणसाला 3 शक्तींची सतत झुंज द्यावी लागते. एक मनुष्य आणि निसर्ग, एक मनुष्य आणि मनुष्य, आणि एक मनुष्य आणि तो स्वतः, त्याचा आत्मा. या 3 ठिकाणी त्या माणसाची सदैव झुंज म्हणा. रातंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग असं तुकारामांनी ज्या अर्थी म्हटलं आहे, त्याचा अंतर्गत एक युद्ध चाललेलं असतं. आणि युद्धाचा पहिला नियम असा आहे की युद्ध खेळणारा हा मी जिंकणारच, या भूमिकेवरूनच त्याच्यात तरी जावं लागतं. सावरकरांनी सुद्धा
मारिता मारिता मरावे ह्याचाच पुन्हा उद्घोष केलेला होता. पराजयाच्या भूमिकेतून गेलेला मनुष्य हा कधी युद्ध जिंकू शकत नाही. सावरकरांच्या सगळ्या साहित्याचं जर सार काढायचं असेल तर केवळ राजकीय याच्यावरतीच त्यांनी न घाबरता शत्रूवरती हल्ला करा असं सांगितलं नाही, तर जिथे जिथे तुम्हाला अज्ञान दिसेल तिथे एखाद्या वीरपुरुषासारखे त्याच्यावरती तुटून पडा असं सांगितलं. आणि म्हणून आधुनिक काळामधल्या विज्ञान महर्षींच्या मध्ये वैचारिक दृष्टीने सावरकरांचं नाव अतिशय आदराने आपण घ्यायला पाहिजे. विज्ञान निष्ठा या विषयावरती त्यांचे आपण निबंध वाचा. आणि ही विज्ञाननिष्ठा का, तर विज्ञान हे अंधारावरती मात करायला जात असतं सारखं. त्याला जिथे जिथे काळोख दिसेल तो उजाड करावा लागतो. आणि काळोख याचा अर्थ भय, काळोख याचा अर्थ अंधश्रद्धा, काळोख याचा अर्थ आंधळेपण. हे सगळ्या ठिकाणचं आंधळेपण जावं याच्यासाठी त्यांनी नुसती लेखणीच नाही, वाच नाही, सारं शरीर काळ्या झिजवली. आज आपण असं म्हणतो की त्यांच्या आज आत्मार्पणाचा दिवस आहे. हा आपला एक हिशोबाच्या दृष्टीने आपण त्यांनी शेवटली जीवनाध्वरी पडे आज पूर्णाहुती, हा पूर्णाहुतीचा दिवस म्हणून आजचा असेल, परंतु वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून त्यांचा प्रत्येक दिवस हा एक आत्मार्पणाचा दिवस होता. एकही दिवस असा नव्हता की जो आत्मार्पण हा विचार त्यांच्यामध्ये आला नाही. आपण पुष्कळसे लोक केवळ मरता येत नाही म्हणून जगत असतो किंवा मरणाला घाबरतो म्हणून जगत असतो. आपल्या जगण्याला तशा अर्थाने श्वासोश्वास घेणं या पलीकडे फारसा अर्थ नसतो. परंतु ज्या वेळेला मनुष्य मी हा श्वासोश्वास घ्यायला या जगामध्ये का आलाय, की जिथे जिथे म्हणून गुदमरलेपणा, जिथे जिथे लोकांना मोकळे श्वास घेता येत नाहीत, त्यांचे श्वास मोकळे मला करायचे आहेत, यासाठी मला श्वासोश्वास घ्यायचा आहे. या भूमिकेवरून ज्या वेळेला मनुष्य जगतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने तो पारमार्थिक असतो. आपण पारमार्थिक याचा अर्थ टिळे माळा लावून जय जय रामकृष्ण हरी करणारा असं त्याला समजतो. पण जीवनाचा परमार्थ कळावा याच्यासाठी झगडणारा मनुष्य, जीवनामधले जे हे माणूस, हा निसर्ग आणि आपण स्वतः, ही जी कोडी आहे ती उलगडायच्या मागे जर लागला नाही तर पारमार्थिक होणार नाही. सावरकरांना एवढी प्रचंड शक्ती जी मिळाली, सगळा ह्या सेल्युलर जेलमध्ये आपण आत्ता जरी नुसतं गेलो तरी इतकं भयान वाटतं. आपण कल्पना करा की काही वर्षापूर्वी ह्या इथूनच ते असे चालत गेलेले असतील आणि डोळ्यापुढे हा जेल दिसल्यानंतर इथे 50 वर्ष या पलीकडे दुसरा विचार त्यांच्या डोळ्यापुढे आलेला नसेल. आणि इथल्या लोकांच्या ह्याच्यामध्ये की ज्यांना माणसाला ठार मारणं ब्रिटिश सत्तेला विरोध करणारा हा एक लहान मुलाचा खेळ वाटत होता, अशा लोकांच्या, अशा दैत्यांच्या सहवासामध्ये याच्यातून चालत जायचं आणि विश्वास काय बाळगायचा मनामध्ये की एक दिवस असा येणार आहे. मित्रांनो, त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे की एक दिवस असा येणार आहे की ज्या दिवशी आमचे पुतळे या इथे उभे राहतील असं सांगितलं. हा काय अंधविश्वास नव्हता, त्यांना खात्रीच होती की हे आम्ही मोडू शकतो. आणि हा विश्वास यायला त्यांनी विज्ञान दृष्टीने जगाकडे पाहिलेलं होतं. ते ज्या वेळेला हिंदू धर्माचा उल्लेख करतात त्यावेळी त्यांच्या डोळ्यापुढे कुठला हिंदू धर्म असतो, त्यांच्या डोळ्यापुढे हा असतो की ज्या धर्मामध्ये पहिल्यांदा तुम्हा आम्हाला सांगितलेलं आहे की अरे तुम्ही अमृताचे पुत्र आहात, अमृतस्य पुत्र आहात तुम्ही आहात, तुम्ही मरण आहे आणि मरायचं आहे आणि रडेपणा करायचं याच्यासाठी नाही, तुम्ही जीव काहीतरी तुमच्यामध्ये अमृताचं तत्व आहे हे सांगणारा हिंदू धर्माचा त्यांच्या मनामध्ये सारख्या तशा गाभाऱ्यात घंटा वाजत तसे ते विचार वाजत होते. त्यांना एक निश्चित माहिती होतं की दैव हे दुबळ्यांच्या मदतीला कधीही येत नाही. त्यांनी सदैव जर कसला धिक्कार केला असेल आपल्या लिखाणामध्ये तर प्रत्येक बाबतीतला दुबळेपणाचा त्यांनी धिक्कार केलेला आहे. सामान्य सामोपचारांनी आणि काहीतरी करून थातूर मातूर करून राजकारण करणाऱ्या मंडळींच्या बाबतीमध्ये त्यांनी हा महाबळभट्टी कारभार नको असा एक शब्दप्रयोग केलेला आहे की ज्याच्यामध्ये काय नसतं, नुसती पोपटपंची असते आणि आतलं शास्त्र काही कळलेलं नसतं. तर ह्याच्या विरुद्ध जाणारा मनुष्य बुद्धीच्या निकषावर प्रत्येक गोष्ट घासून ज्या वेळेला एखाद्या कार्याला उभा राहतो त्यावेळेला त्याच्याशिवाय पराजय नसतो. मर्ढेकरांनी आपल्या कवितेमध्ये म्हटलं आहे की भावनेला येऊ देगा शास्त्र काट्याची कसोटी. नुसतं एखादं पाहून भावना बंबाळ होणं, मी आता इथे हा सेल्युलर जेल पाहिल्यानंतर डोळ्यात अश्रू वाहून थाय नाचायला वगैरे लागणं आणि मला किती दुःख झालं हे सामान्यतः 200 लोकांना कळवणं म्हणजे माझी भावना चांगली असं नाही. उत्कृष्ट भावना हीच असते की ज्या वेळेला तिला आवर घालून जे कार्य त्या पुढलं करायचं असतं ते करायला शक्ती बुद्धीची मिळवणं याला खऱ्या अर्थाची भावना अशी म्हणतात. अशी शास्त्र काट्याची कसोटी लावावी अशा प्रकारची बुद्धी असलेले सावरकर. आज आपण इथे आलो हे एका दृष्टीने हे तीर्थस्नानच झालेलं आहे. हे निराळा अर्थाचे तीर्थस्नान आहे. मला तर असं वाटतं की एका वैज्ञानिकाने केलेल्या आत्मार्पणाचं हे तीर्थस्थान आहे असं मी म्हणेन. मी तर सावरकरांना सदैव पाहताना मला वाटतं की त्यांच्या इतकी विज्ञाननिष्ठा असलेले लेख फार क्वचित असे आपल्याला वाचायला मिळतात. आपलं दुर्दैवच हे आहे की आपण वाचत नाही. म्हणजे पुष्कळ वेळेला जर मी आता इथे तुमची परीक्षा घेणार नाही, परंतु जर विचारलं की इथे आल्यापासून तुम्ही कितीसे सावरकर वाचून काढलेत तर फार थोडी मंडळी असतील की ज्यांनी वाचून काढले असं सांगणारे.
म्हणजे तुमच्याचकडे येऊन तुम्हाला नाव ठेवणे मला बरं वाटत नाही, पण मी एकेकाळी मास्तर असल्यामुळे अशी मंडळी बसलेली दिसली तर थोडी आदर वाटते मला. पण आपण जर परत परत वाचायला लागलो तर आपल्याला दिसतं की अरे ह्या माणसाने एखाद्या ज्योतिषासारखे भविष्य केलेले आहेत. आणि ज्योतिषासारखे म्हणजे थातूर मातूर ज्योतिषासारखे नव्हे, त्याचं गणित मांडून केलेले भविष्य. हा माणूस कुठल्या जोरावर म्हणत होता की 50 वर्षाच्या शिक्षेला आत जाणारा मनुष्य एक दिवस आमचे पुतळे इथे उभे राहणार आहेत, हे कशाच्या आधारावर म्हणत होते. त्यांना कळत होतं की माणसाने एकदा जिद्दीने ठरवल्यानंतर कोणीही त्याच्या आड येऊ शकत नाही, आणि ते त्यांचं म्हणणं खरं झालं. आत्ता त्यांनी सांगितलं हर्षानी की व्यक्तिगत काही तुम्ही मला सांगा. त्यांच्या जवळ जाण्या इतकी छाती आणि हिंमतसुद्धा मला कधी नव्हती. तुम्हाला सांगतो, सूर्याचं तेज हे दुरून घ्यावं हे जास्त चांगलं, जवळ गेलं तर आपण भस्मसात होऊन जाऊ. त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही सावरकरांना सतत भेटत आलो, ते त्यांच्या पुस्तकातून, त्यांच्या ग्रंथातून. परंतु माझ्या आयुष्यात आणखी एक अतिशय सुंदर क्षण आला होता, म्हणजे अमृत महोत्सव जेव्हा झाला होता त्यावेळेला मी सावरकरांचं भाषण ऐकलं होतं. पार्ल्याला आमच्या लहानपणी सावरकर बऱ्याच वेळेला येऊन गेले, त्यावेळी भाषणं ऐकली होती. गंगेसारखा ओघ असं जे म्हणतो आपण बोलताना, असं वक्तृत्व म्हणजे काय ते सावरकरांनी किती तऱ्हेची श्रीमंती आपल्याला दिली. भाषेवरून मला आठवतं की सावरकरांनी आपल्याला पहिल्यांदा रूढ केलेले शब्द आपण वापरतो हे आपल्याला माहितीसुद्धा नाही आहे. सुरुवातीला ज्यावेळेला नवीन शब्द आले त्यावेळेला त्याची चेष्टा झाली की हे कसे काय रूढ होणार, का होणार. परंतु ते सरकारी खात्याने तयार केलेले शब्द नव्हते, एका प्रतिभावंत कवींनी केलेले शब्द होते. ह्या दोन याच्यामध्ये फरक असतो. सरकारात ते मोले घातले रडाय म्हणून भाषाशुद्धीचे लोक जेव्हा बसवतात त्यावेळेला इकडली डिक्शनरी घे, इकडे त्याचं हे कर, भाषांतर कर. हा प्रतिभावंत कवी होता. रिपोर्टरचं भाषांतर करताना त्यांनी वार्ताहर असं केलं त्याचं, म्हणजे तो वार्ता असं खेचून घेणार म्हटल्यावर एका कवीचं इमेज तिथे तयार झालं. कवीच्या दृष्टीने त्यांनी पाहिलं. आज पुण्यामध्ये आपण गेलात किंवा महाराष्ट्रात गेलात तर मेयर हा शब्दाचा अर्थ लोकांना कळत नाही, इतका महापौराचा अर्थ कळायला लागतो. आपले सगळे संपादक, वृत्तपत्रातले सगळे हे सगळे शब्द त्यांनी दिले. ह्या आमच्या चित्रपटाच्या लोकांचे तर शब्द सावरकरांचे आहेत. दिग्दर्शक शब्द त्यांनी दिला आपल्याला. त्याच्यानंतर संकलनाचा शब्द त्यांनी, संकलक हा शब्द त्यांनी दिला. हे सगळे त्यांनी दिलेले शब्द आहेत. आणि अशा रीतीने त्यांनी भाषा समृद्ध केली. आज तुम्हाला सांगतो की आदर्श अशा प्रकारची ओघवती भाषा म्हणजे काय हे जर मुलांना पाहिजे असेल, मुलांचं बोलणं जास्त चांगलं असं व्हावं असेल तर त्यांच्याकडून रोज सावरकरांचे निबंध जर मोठ्याने वाचून घेतले तर वैचारिक दृष्टीने सुद्धा तो मुलगा मोठा होईल आणि भाषेच्या समृद्धीच्या दृष्टीने सुद्धा तो मुलगा मोठा होईल. विलक्षण नाट्यमयता होती. एक गोष्ट विसरता कामा नये आपल्याला की सावरकर यांचे मराठी साहित्यावरती किती मोठे उपकार आहेत हे इतरांना खरोखरच लक्षात सुद्धा येणार नाही. सावरकर उत्कृष्ट कवी म्हणजे महाकवीच त्यांना म्हणतो आपण. मी एकदा सहज सांगितलं होतं बोलताना, शतजन्म शोधताना शत आरती व्यर्थ झाल्या, शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या. ह्या कल्पने इतकी विराट कल्पना या स्पेस एजच्या काळामध्ये आधुनिक कवीत कोणी केलेलीच मला आठवत नाही. की प्रेम कसं होतं आमचं की शतजन्म शोधताना शत आरती व्यर्थ झाल्या, शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या. नुसती एक सूर्यमालिका म्हटलं तरी केवढी, पण अशा शतसूर्य मालिकांच्या एवढं पाहणारा हा महाकवी ज्यावेळेला ब्रिटिशांच्या जेलमध्ये इथे एक जन्मठेपेचा कैदी म्हणून झाला त्यावेळी त्यांनी काय हाल सहन केले ते माझी जन्मठेपमध्ये आपण पाहिलेलेच आहेत. पण माझी खात्री आहे की त्यांनी खरोखर जे काय सहन केले असतील त्याच्या एक दशासुद्धा त्याच्यामध्ये लिहिले नसतील. कारण त्याच्यात त्यांना जरा जरी संशय असा लिहिताना आला असता की याच्यामुळे आपल्याबद्दल लोकांच्या मनात करुणा उत्पन्न होणार आहे, ते त्या महापुरुषाला आवडलं नसतं. म्हणून ते लिहिताना सुद्धा मला नेहमी वाटतं की झालेले सगळे हाल त्यांनी लिहिलेलेच नाही आहेत. त्यांना कुठल्या तरी म्हातारीने ते पुस्तक वाचताना आई काय हो हाल हे म्हणायला त्याला नको होते. त्यांना असा तरुण होता की असल्या हालावरती मात करतो काय, मग मी सुद्धा ते हाल सोसायला तयार होईन, ही स्फूर्ती त्यांना द्यायची होती. त्यामुळे स्वतःबद्दलची कणव निर्माण करण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही. वार्धक्याच्या काळामध्ये ते इतरांना भेटत नसत त्याचं एक कारण तर आता बाळाराव ते त्यांच्या मुलासारखे त्यांच्या जवळ राहिलेले. पण मला तरी असं सारखं वाटायचं की आपल्या आयुष्यामध्ये थकलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला कोणाला पाहायला त्यांना आवडलेलं नव्हतं. एखाद्या म्हाताऱ्या सिंहाला जसं कदाचित आवडणार नाही की मला सर्कशीतला सिंह म्हणून बघू नका, मला बघायचं असतं तर मी जंगलात ज्यावेळी डरकाळ्या उडवतो त्यावेळी हिंमत असते तर माझ्या पुढे येऊन उभं राहा. ह्या वृत्तीने ते जगल्यामुळे ते भेटले नाही आणि तितकेच हसत हसत ते मृत्यूला सामोरे गेले. ते ज्या दिवशी मरण पावले त्या दिवशी त्यांनी विज्ञाननिष्ठेचं एकच उदाहरण आपल्याला सांगतो की आपल्याकडे सगळ्या बाबतीमध्ये आपण पुढारलेपणा दाखवू शकतो. फक्त और्ध्वदैहिकाची जी काही पद्धत असते त्या बाबतीत आपण तर्कत असतो नेहमी. कारण आपल्याला पुढल्या जन्मात तो असेल की तो भूत होऊन बाप मानगोटीवर बसला, जिवंत होणी तर होतात, मेल्यानंतर नको, ह्या भीतीने आपण ते सगळं करत असतो. त्याचं ही भीती आपल्या मनात असते. आणि ज्या सावरकरांना आपण धार्मिक धर्मनिष्ठ हिंदुत्ववादी माती दगड असं म्हणून दूषणा लावल्यासारखे बोलत होतो, ते सावरकर आपल्या मृत्यूपत्रात काय लिहितात की मी मेल्यानंतर माझे शव विद्युत दाहिनीमध्ये झोकून द्यावे. म्हणजे शव हे नुसतं फेकून द्या, त्या शवाला काही अर्थ राहिला नाही. हे शंकराचार्यांच्या ह्याच्यासारखंच आहे. स्वतः आद्य शंकराचार्यांच्या आईला उचलायला जेवढेला इतर ब्राह्मण येईनात
त्यावेळेला आद्य शंकराचार्य म्हणाले काय म्हणे काष्ठमय, हे तर काष्ट झालेलं आहे. आणि मग त्यांनी 3 तुकडे केले, त्या मुलाला उचलता येणार म्हणून एक एक तुकडाईचा उचलून त्याचं त्यांनी काय दहन करायचं ते केलं. ही जी परंपरा आहे विज्ञाननिष्ठेची, ही परंपरा सावरकरांनी तिथे दाखवली. आणि आमच्यापैकी पुष्कळ लोक अतिशय सेक्युलर म्हणवणारे, आपण मेल्यानंतर गंगेमध्ये काय करा, जमुनेत काय करा, अमक्या ठिकाणी काय करा हे लिहित बसलेले असतात. हे आम्ही सेक्युलर समजतो. म्हणजे आपण हा तमाशा नंतर करतो. मला त्याच्यावर आठवतं, हा प्रसंग विनोदी गोष्ट सांगायचा नाही, पण मलाच तुम्ही सांगितलंय त्यामुळे जातीवर जाणारच शेवटी काय. पण मी असं चाललो होतो एकदा, आणि त्या ठाण्याच्या तिथून जाताना रस्त्यात माझी गाडी पोलीस इकडे अडवतो तिकडे अडवतो. तर मला काही कळे ना काय, म्हटलं काय आहे हो. तर ते म्हणाले इथून उद्या म्हणाले रक्षा नेणार आहेत कुठल्या तरी पुढाऱ्याची, तर त्याची रिहर्सल चाललेली आहे म्हणून या ट्रॅफिक पोलीस हे येतात. म्हटलं रिहर्सलसाठी कोणाची रक्षा असं न करणारे सावरकर हे सांगतात हे आम्हाला माहितीच नाही. त्यांनी सांगितलं. आणि विद्युतदाहिनी हा शब्दसुद्धा त्यांचाच आहे, त्यांनीच केलेला आहे. तोच आता रूढ झालेला शब्द आहे. त्याच्यामध्ये माझं टाकून. आणि इतकंच नाही की त्यानंतर यांचं भलं व्हावं, यांना स्वर्गात चांगलं व्हावं अशा स्वरूपाचे कुठलेही मंत्र कोणीही म्हणू नयेत, हेही त्यांनी त्याच्यात लिहिलं. बाळाराव आहेत ते सांगतील. ज्यांना कोणाला वाटेल की आपल्या मनाच्या समाधानासाठी काही गुणगुणावं, त्यांनी हवं असेल तर गुणगुणावं, पण माझ्या नंतरचं क्रियाकर्म करू नये म्हणणारा अत्यंत रॅशनल अशा प्रकारचा हा मनुष्य. अशा माणसाच्या बरोबर आर्थिक विपर्यास असंही पुष्कळ वेळेला घडत असतं. सावरकरांच्याबद्दल गाय ही उपयुक्त पशु आहे म्हटल्यानंतर गायीच्या पोटात 31 कोटी देव आहेत म्हणणारे लोक त्यांच्यावरती इतके भयंकर भडकलेले होते. आणि त्यालासुद्धा सावरकरांनी जे म्हटलं ते अर्धवट वाचून त्यांच्यावरती केलेले आरोप होते. ते पावित्र्याला कुठल्याही जगातल्या मान्यता देत नव्हते असं नाही. त्यांना हा देशाचंच पावित्र्य अहो, ज्या पुढाऱ्यांनी देव आणि धर्म ह्या कल्पनेपेक्षा देश ही कल्पना सगळ्यात मोठी म्हटली, याच्यापेक्षा दुसरा रॅशनल विचारच आधुनिक युगामध्ये दुसरा कुठला असू शकेल. अशा माणसाच्या हे जे विचार आहेत त्यांचे विज्ञाननिष्ठेचे, हेच विचार आपल्याला इथून पुढल्या जगामध्ये चालणार आहेत. याचं कारण आहे की आपल्याला यापुढे क्षणाक्षणाला विज्ञाननिष्ठ जगामध्येच राहावं लागणार आहे. त्याच्याशी जर तुल्यबल असे आपले विचार नसतील तर आपण मात्र आत्ता जशा आदिवासी जमाती इकडल्या कुठेतरी फेकून दिलेल्या आहेत तसे आपण तथाकथित चांगल्या सुशिक्षित समाजात सुद्धा राहून मनाने काहीतरी आदिम जमातीतले कसले तरी बावळट वगैरे असेच राहणार. अशा प्रकारच्या बावळटपणाचा सावरकरांना म्हणजे तिटकारच होता. म्हणजे त्यांना दीन दुबळा वाकलेला लाचार असा सहनच होत नसेल मनुष्य. हे त्यांच्या ह्याच्यात कितीतरी वेळा आलेलं आहे, त्यांच्या लिखाणात आलेलं आहे, त्यांच्या नाटकामध्ये आलेलं आहे. तेजाने बघा, तू तेजाचा पुत्र आहेस हा संदेश सतत तुम्हाला त्याच्यात सापडेल. आणि त्या स्वाभिमानाचा नुसत्या उर्मटपणाशी संबंध त्यांना जोडायला नको. ज्याप्रमाणे लिंकननी म्हटलं आहे की ॲज आय शॅल नॉट बी अ स्लेव्ह सो आय शॅल नॉट बी अ मास्टर. ज्याप्रमाणे मी कोणाचा गुलाम होणार नाही त्याप्रमाणे कोणाचा मी मालकही होणार नाही. त्याच चालीवरती ह्याच्या सुरुवातीलाच आहे जन्मठेपेच्या आपण वाचलेलं असेल त्याच्यामध्ये डोळ्यापुढे त्या काळात त्यांच्या कल्पना काय होती की सगळ्या जगाचं राष्ट्र एक व्हावं. म्हणजे राष्ट्रीयत्वाचा इटा हा अंकारी म्हणजे त्या काळात सांगत होता की सगळ्या जगाचं राष्ट्र एक होऊ दे, हे बंद करू. पहिल्या अगदी सुरुवातीच्या 10-12 पानामध्ये त्यांनी याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे. इतकी विराट कल्पना घेऊन बसलेल्या माणसाला हे ब्रिटिशांचं इम्पिरियलिझम किंवा आपल्या लोकांचा बावळटपणा हा सहन कसा होणार. त्याच्या विरुद्ध ते कटाक्षाने उभे राहिले. नुसते उभे राहिले नाहीत, जीवनातला प्रत्येक क्षण हा समिधेसारखं आपलं आयुष्य असल्यासारखं केला. आणि शेवटली त्यांची ती समिधेची जी जीवनात भरी पडे आज पूर्णाहुती म्हटल्यानंतर जी कृतकृत्यता जीवनाला येते ती जवळजवळ आता 76 म्हणजे आपल्या 66 किती वर्ष आज 17 वर्ष झाली. 17 वर्षापूर्वी असा दिवस होता. त्या दिवशी त्यांनी शेवटला निरोप ह्या जगाला घेतला. पण असली माणसं जगाचा कधी शेवटला निरोप घेतच नसतात. हे मृत्युंजयच हे खरं म्हणजे अमरच माणसं. त्यांचं एक वाक्य एक ओळ एखाद्या कवितेतली एखादी अशा वेळेला एकदम आपल्या येते. मी एकदा म्हटलं होतं की ज्या माणसाने लिहिलं की क्षणात गेला असं की हात होता सुटून, ह्या एका ओळीबद्दल त्यांना नोबेल प्राईज द्यावं इतकी ही श्रेष्ठ दर्जाची कवी कल्पना आहे. असे ज्यांच्या ह्याच्यामध्ये ते चिरंजीव झालेले आहेत. आपण एवढंच बघायचं की या प्रकाशातला एखादा तरी किरण आपल्या अंतःकरणात पेटतो की काय. आज आपण ज्या गाभाऱ्यामध्ये आता तिथल्या गेलो आणि त्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला जे काही झालं, जे काही भरून आलं मनामध्ये, ती भावना आपल्या मनामध्ये राहिल्यानंतर बाकी काही नाही जरी झालं तरी क्षुद्र गोष्टीने आपण जे विचलित होतो त्यापेक्षा मोठे निर्भय होऊन जावं. अशा निर्भयतेची उपासना करणं हेच तर आपल्या भारतीय संस्कृतीचं पहिल्यापासून स्तोत्र आलेलं आहे. त्या निर्भयातला निर्भय अशा प्रकारचा मनुष्य, तो मनुष्य या इथे सरकारच्या हाल अपेष्टा सहन करत काथा कूट कुठे मार खा जेवण वाटेल ते घे हे करत राहिला. कोणासाठी राहिला? तुमच्या माझ्यासाठीच राहिला. आज आपण इथे इतक्या मोकळेपणाने येतोय ही सगळी सावरकरांची आणि त्यांच्याबरोबर जे लोकांनी आत्माहुती दिल्या त्यांचीच ही पुण्याई आपल्याला आहे. त्या पुण्याईचं आपण आज स्मरण करतो म्हणून ती पुण्यतिथी. माणूस नुसता मेला की त्याच्या वार्षिक दिवसाच्या दिवशी पुण्यतिथी होत नाही.
त्याची त्या दिवशी फक्त मृत्यूतिथी असते, परंतु पुण्यतिथी पुण्य हा शब्द त्याला जोडायला जायला त्या पुण्याचा वाटा आपल्याकडे काहीतरी आलेला असला पाहिजे. तो स्वातंत्र्याचा, निर्भयतेचा आला. स्वातंत्र्याच्या उपासनेचं जर सगळ्यात कुठला मी आत्तापर्यंत वाचलेल्या वाङ्मयात सुंदर स्तोत्र कुठलं असेल तर जयोस्तुते हे मंगले शिवास्पदे सुभदे, याच्या इतकं दुसरं स्तोत्र नाही. आणखी एक गोष्ट सांगतो आणि माझ्या आयुष्यामध्ये अंगावर काटा येण्यासारखा प्रसंग आला. ज्या सावरकरांनी अस्पृश्यांच्यासाठी इतकी प्रचंड धडपड केली, इतके नवीन सुरुवातीला ते प्रयोग केले, ज्याला विरोध होता. रत्नागिरीतच तुम्हाला माहिती असेल सहभोजनं अमुक तमुक पतित पावन मंदिर केलं. त्यांचं काहीतरी चांगलं व्हावं, ते थोर व्हावेत, शिकावेत, आपण त्यांच्यातला भेद नाहीसा करावा याच्यासाठी जी धडपड केली. तर मी म्हैसाळ म्हणून गाव आहे सांगलीजवळ, तिथे 50 हरिजन कुटुंबांची, आमचे देवल नावाचे मधुकर देवल म्हणून आहेत, त्यांनी तिथे कोऑपरेटिव्ह फार्मिंग केलेलं आहे. म्हणजे ज्या दलितांच्या घरामधल्या बायका सुरुवातीला बाहेर येत असतात गरिबीमुळे, त्यांनी त्याला काय येत नाही की त्यामुळे त्यांच्या अंगाची वस्त्रच नाही, जे फाटका आहे ते घालून ते कशा एकच आहे. आणि असं त्या दिवशी आम्ही समारंभाला गेलो, त्यातल्या निम्म्याहून अधिक बायकांच्या अंगावर जरीचे कपडे वगैरे असे होते. इतकी त्यांच्यामध्ये प्रगती, शेती त्यांची उत्तम सगळी केली. आणि नंतर आम्ही सभेला बसलो. त्या सभेला बसल्यानंतर ते म्हणाले की ह्या बायका आता काहीतरी गाणं म्हणणार आहेत. मी म्हटलं म्हणा. अलीकडे कुठे आम्ही गेलो तर गाणं ऐकताना साधारणतः अपेक्षा असते की चित्रपटातलं एखादं काहीतरी ऐकायला मिळणार. मुळात जितकं गायलं असेल त्यापेक्षा किती वाईट जास्तीत जास्त करून गाता येईल तेवढं आम्हाला ऐकायला मिळणार अशा अपेक्षित होतो. त्या ज्या बायका, ज्या महार बायका लोकांच्या दारात जायला भीत होत्या, ज्यांना छितू बाहेर घालवत होते, त्यांनी स्वतःचा उद्धार करून घेऊन गाणं कुठलं म्हटलं माझ्यापुढे एकदम सुरू केलं, जयोस्तुते हे महन मंगले शिवास्पदे शुभदे. माझ्या अंगावर काटा आला. मी म्हटलं हे गाणं ऐकायला माझे कान उपयोगाचे नाही, तिथे सावरकरच स्वतः पाहिजे होते. म्हणजे त्यांचं पुण्य कुठल्या काळात कुठल्या ठिकाणी कसं फळाला आलेलं आहे त्याचा एक क्षण तरी त्यांच्या अनुभवाला आला असतं तर चांगलं झालं असतं. असंही त्यांचं बीज रुजलेलं आहे. तर ही माणसं कोणी मारून मरून विरुद्ध प्रचार करून ही नाहीशी होणारी माणसं नाही, तर ते स्वयंभूपणाने ही वडासारखी जगत असतात. ती काही कोणी नाहीशी करणार नाही. अशा प्रकारचं चैतन्य नांदलेल्या ठिकाणी आपण आलो. हे तीर्थक्षेत्रच झालेलं आहे. तीर्थाची माझी साधी व्याख्या आहे, जे माणसाला नुसत्या शरीराला स्नान घडतं त्याला आपण पाणी असं म्हणतो, आणि मनाला ज्याच्यामुळे स्नान घडतं ते तीर्थ असतं. गंगेमध्ये शरीरही धुण्याची ताकद आहे आणि मनही धुण्याची ताकद आहे, म्हणून ते तीर्थ होतं. अशा ठिकाणी मन धुण्याची ताकद असलेल्या ठिकाणी आपण आलो. सगळेजण आपण इथं आज इकडे जमलात. खरं म्हटलं म्हणजे माझी अशी अपेक्षा होती की सगळ्या भारतीय लोकांनी कृतज्ञता मानावी. अशा प्रकारचं कार्य इथे झालेलं असताना अधिक मोठ्या प्रमाणामध्ये यात होतं. त्याला मी बाळाने काल म्हटलं की सावरकरांचे विचार सगळ्या भारतीय भाषांमधून कसे प्रसिद्ध करता येतील, त्याची भाषांतरं कशी करता येईल याचाही कार्यक्रम आपण हातात घेतला पाहिजे या जन्मशताब्दीच्या वेळेला. असं ते घेतील याची मला खात्री आहे. त्यांनी आयुष्य त्यांच्याच पायी वाहिलेलं आहे. आजही ते तेच कार्य करत आहेत. त्यांना ह्या कार्याला समर्थता यावी, सामर्थ्य मिळावं यासाठी आपल्यासारखी सगळी मंडळी त्यांच्याबरोबर असते तर आल्याशिवाय राहणार नाही. सावरकरांची पुण्याही तेवढी आहे. त्यांचं पुण्यस्मरण करून त्या स्मृतीला मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करून मी माझं भाषण संपवतो.